केंद्राचे बजेट सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे. काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांची घणाघाती टीका. आज दिनांक 1 रोजी रविवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं नुकतेच सादर केलेले देशाचे वार्षिक बजेट हे सर्वसामान्य गरीब व कष्टकरी जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे असून केवळ आकडेवारीचा खेळ करत तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न असल्याची तीव्र प्रतिक्रिया जालना काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांनी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जबाजारी स्थिती, कामगारांचे प्रश्न तसेच गरीब व मध्यमवर्गीय जनतेच्या दैनंदिन जीवनातील अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशातील कोट्यावधी नागरिक आजही वाढत्या महागाईनं त्रस्त आहेत. गॅस सिलेंडरचे दर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि रोजगारांच्या संधीचा अभाव यामुळे सामान्य माणसांचा संसार कोलमडत असताना या बजेटमध्ये त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये, असं शेख इब्राहिम म्हणाले. ते पुढे म्हणाले की या बजेटमध्ये मोठ्या उद्योगपतींसाठी सवलतींचा पाऊस पाडण्यात आला आहे. मात्र गरीब, शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांसाठी ठोस व परिणामकारक तरतुदी दिसून येत नाहीयेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केवळ घोषणाबाजी करण्यात आली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभाव आहे. बेरोजगारीवर ठोस उपाययोजना न करता केवळ आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. हे बजेट म्हणजे गरीब जनतेला दिलासा देण्याऐवजी आश्वासनांची पोकळी असून सामान्य माणसांच्या वेदनांपासून सरकार पूर्णपणे दूर असल्याचं यावरून स्पष्ट होतंय, असंही ठामपणे त्यांनी सांगितलंय. दरम्यान काँग्रेस सेवा दल जालनातर्फे या जनविरोधी बजेटचा तीव्र निषेध करण्यात येत असून गरीब, शेतकरी, कामगार व वंचित घटकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही शेख इब्राहिम यांनी यावेळी दिला आहे.